संगमनेर शहरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या खरेदी विक्रीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्या 2 व्यक्तींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। तसेच त्यांच्याकडून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्या, इंजेक्शन्सच्या सिरिंजसह सुमारे 2,23,000 रुपयांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। या कारवाईमुळे संगमनेर आता अवैध व्यवसायांच्या स्पर्धेत देखील मागे नसल्याचे स्पष्ट झालं आहे। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये। औषध विक्री करणाऱ्या दुकानाचे मालक आदित्य किशोर गुप्ता आणि चाकण येथील सिद्धेश्वर फटाटे या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलिसांच्या माहितीनुसार शहरातील नगरपालिका रस्त्यावर लाल बहादूर शास्त्री चौकातील MR व्हिटॅमिन सप्लिमेंट शॉप मध्ये एका व्यक्तीकडून नशेसाठी वापरले जाणारे मेफेटामाइन सल्फेट हे औषध बेकायदेशीररित्या विकले जात असल्याची खबर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली होती। त्यानंतर त्यांनी संगमनेर शहर पोलीस पथकाच्या मदतीने तीव्र कारवाई केली। पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या नेतृत्वाखालील टीमने माहितीची पडताळणी केली। त्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला गुप्त ग्राहक बनवून दुकानात औषध विकत घेण्यासाठी पाठवले आणि सापळा रचला। पोलिसांची खात्री पटल्यानंतर झाडपिंड घेतली तेव्हा दुकानाच्या टेबलावर वरील औषधांच्या 3 बाटल्या आणि 9 इंजेक्शन सिरिंजसह एकूण 2,23,120 रुपयांचा माल जप्त झाला। जप्त मालात एक मोबाईल फोन आणि दुचाकीचा देखील समावेश आहे। या प्रकरणात आरोपी गुप्ता याच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या घटनेच्या मध्यवर्ती आरोपी गुप्ता हा एका राजकीय पक्षाच्या नेत्याशी जोडलेला आहे। त्यामुळे गुन्हा दाखल करू नये म्हणून राजकीय दबाव टाकण्यात आला, पण शेवटी गुन्हा नोंदवण्यात आला। कलमे कमी करण्यासाठीही पोलिसांवर ताण आणण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत। याआधी श्रीरामपूर पोलिसांनीही अशाच प्रकारचे नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन्सचा साठा हस्तगत केला होता। नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत करण्यासाठी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली। जप्त बाटल्यांमध्ये उत्तेजक पदार्थ असल्याचे आढळले आहे। तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठवले गेले आहेत। या प्रकरणातील आरोपी आदित्य गुप्ता याला अटक करण्यात आली आहे। त्याने हा साठा चाकण येथील सिद्धेश्वर फटाटे याच्याकडून घेतला होता। त्यामुळे संगमनेर पोलिसांनी चाकणला धावत जाऊन फटाटे यालाही पकडले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।